हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की हे कसली वेल दिसते, काय दिसले, काहींना माहीत असेल, वरून बघितल्यावर लगेच कळेल. पण ही जी वेल आहे ती आहे पानं. तुम्हाला माहिती असेल, जी वयस्कर लोकं असतात किंवा आत्ता तर हल्ली बरेच जणच खातात, यंगस्टर असतात ते पण खातात. सो हे आहे पान. खाऊची पानं तुम्हाला वगैरे माहिती असतील तर तेच आहे. फक्त हे म्हणजे आपले जे बाजारात मिळतात पानं ती वेगळी आहेत. दिसायला सेम आहेत, फक्त थोडा डिफरन्स आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं वरचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे पानांचं जे स्ट्रक्चर आहे, तुम्हाला तसं वाटेल की जे आपल्या बाजारात मिळतात पानं ती. पण ती पानं नाही आहेत. दिसायला जरी सेम असली तरी थोडी वेगवेगळी आहेत. तर ही जी तुम्हाला वेल दिसते ना, तर ही पण खाऊचीच पानांची वेल आहे. तर कोकणामध्ये तुम्हाला असं दिसेल, असं अशा वेली वगैरे लावलेल्या, आणि ह्यांना काही जास्ती करावं नाही लागत. आणि आपण पण ही खाऊ शकतो पानं, ही पण खाऊचीच पानं आहेत. फक्त डिफरन्स एवढा, ती जी पानं असतात ना ती अशी डार्क नसतात, थोडी फेंट असतात. आणि ही जी पानं आहेत ती थोडी डार्क असतात. सो जशी तुम्हाला माहिती असेल, जे गोड पान वगैरे खातात त्यांची पण पानं वेगवेगळी असतात. ती मोठी असतात आणि अशी अशी पसरट असतात. अ, तर पसरट असतात, जी मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच. कुठली पानं बरं, तर गोड पानं असतात ती अशी मोठी असतात. सो ती वापरतात. आणि ही पानं आहेत ती साधी आपण जी खाणारी माणसं आहेत, ज्यांना तळप येते वगैरे खायची पानांची, तर ही पण खाऊ शकता. फक्त ना ही थोडी कडवट लागतात पानं, थोडी. जी बाजारामध्ये मिळतात ना ती बरी असतात, म्हणजे एवढी कडवट नाही लागत, पण ही थोडी कडवट असतात. तुम्ही बघू शकता. आणि आता नुकताच पाऊस आला आहे, त्याच्यामुळे पूर्ण असं भिजलेलं दिसेल तुम्हाला. सो ह्या वेली आहेत ना, अशा खाली पण पसरतात, अशा कुठे पण जातात. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कशावर पण सोडू शकता. आणि ह्या मिळतात पण कोल्हापूर साईडला, तर खूप मोठ्या मोठ्या बागा आहेत पानांच्या, जे आपले मार्केटमध्ये जी म्हणजे बाजारात जी पानं येतात त्या पानं. आणि तुम्ही बघू शकता, हे जर तुम्ही पान असं बघितलं तर तुम्हाला वाटेल की काळी मिरीची पानं आहेत. सो काळी मिरीची पानं पण अशीच असतात, फक्त काळी मिरीची पानं डार्क असतात, खूप हिरवा कलर जो असतो डार्क असतो. आणि दुसरी गोष्ट, ती पानं जाड असतात, ज्या शिरा असतात त्या पण जाड असतात. आणि ही आहेत आपली खाऊची पानं. तर ही पण थोडी वेगळी आहेत, पण ही पण खाल्ली जातात. सो बघू शकता तुम्ही, वेली बघा कशा झाल्यात. तुम्हाला मी अजून दाखवते, एक दुसऱ्या ठिकाणी पण आहे ते दाखवते. सो तुम्ही बघू शकता, ही पण पानंच आहेत, जिथे मी मगाशी तुम्हाला ज्या वेली दाखवल्या त्याच फक्त या दुसऱ्या ठिकाणी लावलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, हा बांध आहे आणि बांधाला पूर्ण अशा वेलीच आहेत. आणि तुम्ही बघू शकता, जून पानं ही आहेत, ह्यांना जून पानं म्हणतात. आणि कोळी ही, म्हणजे आता ही कोळी कशी, तर आता ही फुटते, ही बघा वेल बघा कशी फुटते. सो ही कोळी पानं आणि ही जून पानं आहेत. सो तुम्ही बघू शकता केवढे आहे बघा. सो ही जी तुम्हाला दिसतंय ना, हे अशी हिरवी एकदम, तर अशी पोपटी रंगाची, तर ही आता आहे सगळी पालवी आहे, नवीन फुटलेली पालवी आहे. तुम्ही खाली पण बघू शकता बघा, पूर्ण बांधाला वेली अशा हे झाल्यात पानं. सो हे बघा कसं आहे. आपण एक पान खुटून बघूया. हे बघा, सो ह्याला चुना वगैरे लावून खातात लोक. सो ही आहेत अशी खाऊची पानं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाजारात वेगळी मिळतात आणि ही पण वेगळी पानं आहेत. ही पण खाल्ली जातात, त्यांची पण नावं खाऊची पानंच आहेत, पण ही वेगळी आहेत थोडी पानं. आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं, जी पानं असतात ती अशी सरळ लांब असतात, ही पण लांबच आहेत, फक्त थोडी आखूड आहेत. ती फुल अशी लांब सरळ रेषेत असतात. आणि जो बाहेरचा भाग असतो ना हा, तो पण एकदम असा फेंट असतो. सो ही आहेत खाऊची पानं. आणि या वेली वगैरे जरी तुम्ही अशा काढून जरी लावल्यात तरी होतात, असं काही नाही आहे की कलम वगैरेच लावलं पाहिजे. सो ही आमच्या एका काकांच्या इथे बागेमध्ये अशी लावलेली आहे सगळी. सो त्यांनी बऱ्याच ठिकाणी अशी लावलेली आहेत झाडं. सो तुम्ही बघू शकता, पूर्ण अशी जमिनीवरती पसरलेल्या आहेत. आणि लावू पण शकता तुम्ही लगेच काढून वगैरे, जरी तुम्ही असं खुटून जरी लावलं तरी वेल होती. सो ही आहेत खाऊची पानं, यांना पण खाऊची पानं बोलू शकतो. जे गार्डन्स वगैरे असतात ना, गार्डन्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील अशी लावलेली जातात झाडं, कारण की ती पानं खात नाही आहेत हे त्या ठिकाणी, पण इकडे खातात. सो थोडी कडवट लागतात, बस एवढाच फरक आहे. सो ही पण खाऊचीच पानं आहेत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो वेली बघा, ही पूर्ण आता झून झालेली पानं आहेत, ही आता सुकून जाणार, पूर्ण डार्क दिसेल तुम्हाला. आणि पाठी बघा पूर्ण झून झाली ती. सो ही पानं पूर्ण गळून जाणार आणि नवीन येणार. आता तुम्हाला इथे दिसेल नवीन पालवी फुटते बघा, छोटी छोटी पानं येतात. सो ही नवीन पालवी आहे.
खाऊची पाने आहेत. जे आपले आजी आजोबा असतात ना, त्यांना खूप सवय असते पानं वगैरे खायची. तर ते लोक खूप पानं खातात, म्हणजे ती खाऊची पानं. तर हा पण एक खाऊच्या पानांचाच प्रकार आहे. खूप व्हरायटी, जशी जास्वंदी असेल किंवा फळांमध्ये जशी आंब्यांमध्ये व्हरायटी आहे, तसे प्रत्येक झाडाची, प्रत्येक वेलीची ही वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या जाती आहेत. सो हाच एक मोठा फरक आहे. जसं आपल्याकडे कलमाचा आंबा आहे, तशा आंब्यांमध्ये पण बरेच प्रकार आहेत. तशा वेलींमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. जसे खायच्या पानांमध्ये मी आता तुम्हाला बोलले की एक गोड पानं असतात ती वेगळी असतात. म्हणजे जी गोड पानांसाठी जी पानं वापरतात ती, जी खायची पानं वेगळी असतात, ही एक पानं वेगळी आहेत. अशा बऱ्याच व्हरायटी आहेत. प्रत्येक झाडाच्या, फुलाच्या, फळाच्या बऱ्याच अशा व्हरायटी आहेत. तसंच हे सुद्धा आहे, हे पण एक प्रकार खाऊच्याच पानांचा आहे. सो हे पण खाऊ शकतात, तर थोडी कडवट लागतात, एवढाच फक्त त्यातला फरक आहे. दिसायला पण थोडी सेम आहेत, सगळं सेम आहे. सो बघू शकता तुम्ही केवढं लांब लचक इकडून, हे बघा केवढं झालं. सो पूर्ण बांध भरले आहे पानाने. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.